पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। महाड तालुक्यामध्ये घरफोडी आणि चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत। मागील काही दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळेस ग्रामीण भागात चोरी करताना चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे। महाड तालुका पोलीस ठाणे हद्दीतील फौजदार कोंड मालसुरे या गावामध्ये 5,15,000 रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली आहे। फिर्यादी अनिता सुनील कदम यांनी महाड तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दाखल केली आहे। थोडक्यात माहिती अशी की फिर्यादी अनिता सुनील कदम यांनी त्यांच्या बॅगमध्ये ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची पर्स कोणत्यातरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या संमतीशिवाय लंपास केली आहे। सदरची चोरी कोंड मालुसरे येथील रहिवासी सुधीर वामन चव्हाण व बाबा खोत दिनकर मोरे यांच्या घरामध्ये झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दिनांक 26 एप्रिल रोजी कोणत्या तरी अज्ञात चोरट्याने सोन्याच्या दागिन्यांची पर्स चोरली असून यामध्ये 6 तोळे वजनाचे सोन्याचे काळे मणी, सोन्याची पट्टी असलेले मंगळसूत्र, 3.5 तोळ्याचा सोन्याचा राणीहार, 4 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कानातील 2 कोड्या असा एकूण 5,15,000 रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली आहे। महाड तालुका पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 305 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार देसाई या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।